हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. सो फ्रेंड्स, आज आपण रेसिपीचा व्हिडिओ बघणार आहोत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला एग मसाल्याची रेसिपी. मी जरा ही पातळशी बनवलेली आहे. तुम्ही हवं तर त्याला जडसर पण बनवू शकता. तर चला आपण रेसिपी बघूया. खूप टेस्टी आणि झणझणीत असा एग मसाला तयार झालेला आहे. तर पहिल्यांदा मी एग बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याचे हाफ हाफ कट करून घेतलेले आहेत. एका पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यात हळद, तिखट आणि थोडंसं मीठ टाकून ते कट केलेले एग आपण परतून घ्यायचे. ते पूर्ण असे चांगले परतले पाहिजे, त्याला सगळा मसाला लागला पाहिजे. त्यामुळं काय होतं, एग मसाल्याची टेस्ट अजूनच छान होते. त्यामुळं तुम्ही ही एग मसाला बनवताना ही प्रोसेस तुम्ही अजिबातच स्किप करू नका. तर अशा प्रकारे छान असं परतून घ्यायचं एग. हे परतून झाल्यानंतर हे गॅसच्या खाली उतरून ठेवायचं आणि आपण आता एग मसाला बनवूया. त्यासाठी मी एका कढईमध्ये 3 स्पून मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंच तेल यूज करता ते तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यामध्ये मी खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि आलं, कोथिंबीर अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. तर ही पेस्ट तुम्ही तेलामध्ये टाकून त्याचं पूर्ण तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचं. ते तसं भाजल्यामुळं काय होतं, भाजी खाताना अशी कचकच पण लागत नाही आणि त्याला एक वेगळा स्मेल पण वास पण येतो, सुगंध. त्यामुळं तुम्ही काय करायचं, हे छान असं तेलामध्ये त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत त्याला तेलात वाफलून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही हे चांगलं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद, काळं तिखट आणि तुम्ही जो गरम मसाला वापरता तो तुम्ही गरम मसाला टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे. तर गरम मसाला तुम्ही ॲड करून घ्या. तुम्ही घरी बनवलेला गरम मसाला जेवढा ॲड कराल ना, तेवढा तुमच्या भाजीला एक वेगळी टेस्ट येणार आहे, गावरान अशी टेस्ट. त्यामुळं भाजी खायला पण खूप छान लागते. ते टाकलेला मसाला पूर्ण मिक्स करून त्याला हलवून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण आता तेल सुटेपर्यंत ते गॅसवर लो फ्लेमवरती तुम्ही ते भाजून घ्यायचं तेलामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरी पण चालेल, पण ते तेल सुटतं त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्येच ते चांगलं प्रकारे शिजू द्या. गॅसची फ्लेम लो ठेवा, नाहीतर मग ते मसाला खाली लागतो भांड्याला. त्यामुळं लो फ्लेमवरच तुम्ही या मसाल्याची फोडणी तुम्ही हे करू शकता. हे बघा, तेल किती छान असं तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करून घ्या तुम्ही, म्हणजे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. आणि पाणी ॲड केल्यानंतर ना त्याला पण लगेच पूर्ण त्याच्या कडेने तेल सुटेपर्यंत त्याला शिजू द्या. आणि एग मसाला करताना तुम्ही तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्याच्यावर हे करा. आता मी ह्याच्यामध्ये एग मसाल्यामध्ये मी गरम पाणी करूनच टाकते. त्यामुळे मी एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये मीठ पण टाकून आत्ताच मीठ टाकून घ्या. एक असं करतात की भाजी उकळतानाच मीठ टाकतात, पण मी शक्यतो फोडणीलाच मीठ टाकत असते. त्यामुळे ते चांगलं पण सगळीकडे हे होतं आणि त्याची टेस्ट पण छान येते. किती छान असं तेल सुटलेलं आहे बघा भाजीला.
आता तुम्ही ते मसाल्याने फ्राय केलेले जे एग आहेत ते तुम्ही त्या आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये टाकून घ्या. सगळे नीट टाका, त्याचे सुटायला नको ते पिवळ्या कलरचं. आणि गरम पाणी केलेलंच टाका, म्हणजे जास्त भाजी उकळली की मग ते अंडे एकीकडं आणि त्याचं बल्क एकीकडं होतं. त्यामुळं ते आताच गरम पाणी करून 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या. तुम्हाला असा जरी तुम्हाला एक मसाला आवडत असेल तर तुम्ही असा पण ठेवू शकता, पण मी त्याच्यावर मला जास्त असं सरबरीत आवडतं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. असा पण छान लागतो चपाती बरोबर, तुम्ही राईस बरोबर ह्याला खाऊ शकता, भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता. बाजरीच्या भाकरी बरोबर तर खूप छान एग मसाला लागतो. तर बघा, उकळल्यानंतर आपली भाजीला कसा कलर आलेला आहे. आणि तुम्हाला हा मसाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही घरगुती मसाला करून विकतो, त्यामुळे तुम्हाला जर हा पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका झणझणीत, चमचमीत अशा रेसिपीमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हां, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हा एक मसाला ट्राय करून नक्की बघा. चलो फ्रेंड्स, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.